त्र्यंबकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात्। ॐ त्र्यंबकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात्। फेब्रुवारी 2026 वार रविवार या दिवशी आलेली आहे महाशिवरात्र. अत्यंत पावन पर्वकाळ आलेला आहे. ती म्हणजे सर्व शिवभक्तांची आवडती महाशिवरात्र तिथी या 15 फेब्रुवारीला आहे. तर महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर जल अर्पण केल्यानं तुमच्या कुंडलीतील सर्व दोष दूर होतात. तुमच्यातील ते सर्व दोष दूर होऊ लागतात. त्याचबरोबर शिवलिंगावर जल अर्पण केल्यानं धनप्राप्ती होते. 7 पिढ्यांचं दारिद्र्य दूर होतं. शिवलिंगावर 3 नियमित जल अर्पण केल्यास धनप्राप्ती होऊन समाजामध्ये तुमचा मानसन्मान देखील वाढतो. लोक तुमच्याकडे आदराने पाहू लागतात. सोन्याच्या शिवलिंगाला जल अर्पण केल्यास तुमचे सर्व त्रास दूर होतात आणि शांती मिळते. तसेच बघा, तुमच्या घरात सुख, संपत्ती आणि धन तर येतच, पण त्याबरोबरच शरीर देखील शुद्ध होतं. भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी शिव मंदिरात दूध, बेल, सफेद फूल, धोत्र्याचं फळ, धोत्र्याची फुलं अर्पण केली जातात. मात्र सर्वात एक महत्त्वाची गोष्ट म्हणजेच भगवान शंकरांना अर्पण केली जाते आणि ती म्हणजे जल, म्हणजेच पाणी जे आहे ते बघा, आपण भगवान शंकरांच्या पिंडीवर अर्पण करत असतो. महाशिवरात्रीच्या पवित्र पावन काळामध्ये भगवान शिवशंकरांची कृपा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी शिवलिंगावरती जल अभिषेक हा आवर्जून केला जातो. जल अभिषेकाशिवाय भगवान शंकरांची पूजा ही अपूर्ण मानली जाते. भगवान शंकरांना जलाभिषेक अत्यंत प्रिय आहे. हे अभिषेक केल्यानं आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. तसेच घरात सुख समृद्धीचा वावर होतो. तर महाशिवरात्रीच्या पर्व काळामध्ये शिवलिंगावर जलाभिषेक केल्यानं माता पार्वती आणि भगवान शिव यांची कृपा आशीर्वाद आपल्याला मिळतो. तर महाशिवरात्रीच्या या पावन पर्व काळामध्ये आपल्या हिंदू धर्मातील ग्रंथधर्मानुसार शिवपिंडीवर जलाभिषेक केल्यानं अनेक प्रकारचे लाभ हे होतात. सर्व प्रकारच्या मनोकामना देखील पूर्ण होतात. असं म्हटलं जातं की जेव्हा समुद्र मंथन झालं होतं त्यावेळी महादेवांनी मंथनातून निघालेल्या विषारी विष प्राशन केलं होतं आणि त्यावेळी त्यांना असंख्य वेदना होत होत्या. त्यांना बरं वाटावं यासाठी
तेथील उपस्थित देवांनी जल, दूध आणि विविध फळांचा रस त्यांना अर्पण केला आणि यामुळे महादेवांचा त्रास हा शांत झाला. तेव्हापासूनच भगवान शंकरांना जलाभिषेक करण्याची प्रथा सुरू झाली. त्यामुळे भाविक बघा जे आहेत ते भगवान शंकरांच्या शिवलिंगावरती दूध, फळांच्या रसांचा अभिषेक करतात. मात्र जलाभिषेक महादेवांना त्यात अतिशय प्रिय आहे. तर एका पौराणिक कथेनुसार याचा संबंध हा समुद्र मंथनाशी जोडण्यात आला आहे. समुद्र मंथन श्रावण मासात झालं होतं असं मानलं जातं आणि त्यामुळे जेव्हा देवगण आणि असुर हे दोन्ही पक्षांमध्ये जिथे अमृताची होड होती तेव्हा विष निघाल्यानंतर सगळे घाबरून गेले होते आणि अशात हा प्रश्न उद्भवला की या विषाचं काय होईल. तेव्हा सगळे प्राणी आणि संपूर्ण विश्वाच्या संरक्षणासाठी भगवान महादेव त्यांनी स्वतःचं विष प्राशन केलं आणि त्यामुळे त्यांना नीलकंठ असंही म्हणतात. त्यांचं शरीर विषारी प्रभावाने उष्णतेने जळू लागलं आणि त्यांना शांत करण्यासाठी सगळ्यांनी त्यांच्यावर जल अर्पण केलं आणि यामुळे आजही आपण शिवलिंगावर जल अभिषेक केला जातो किंवा जलाभिषेक हा अर्पण करत असतो. भगवान शिवांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी शिवलिंगावर नियमानुसार जल अर्पण करावं असं शास्त्रात सांगितलं आहे. तर बघा, कारण जलधारा ही भगवान शंकरांना अतिशय प्रिय असून ती शिवलिंगावर नित्य अर्पण केल्याने त्या भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. उत्तरेकडे तोंड करून शिवलिंगावर जल अर्पण करा, कारण उत्तर दिशा हा भगवान शिवाचा डावा भाग मानला जातो जो माता पार्वतीला समर्पित आहे. या दिशेला तोंड करून जल अर्पण केल्याने भगवान शिव आणि माता पार्वती या दोघांचाही कृपा आशीर्वाद प्राप्त होत असतो. त्याचबरोबर कोणत्या पात्रातून पाणी अर्पण करावं ही देखील महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजेच कोणत्या पात्रातून जल अर्पण करावं, तर पाणी अर्पण करण्यासाठी तांब, चांदी आणि कांस्य हे सर्वोत्तम पात्र मानलं जातं. शिवलिंगाला स्टीलच्या भांड्यातून जल अर्पण करू नये असंही सांगितलं जातं. जल अर्पण करण्यासाठी सर्वोत्तम पात्र तांब्याचं आहे, म्हणून या पात्रातून जल अर्पण करणं चांगलं मानलं जातं. परंतु तांब्याच्या भांड्यातून शिवाला दूध अर्पण करू नका, कारण तांब्यामध्ये असलेलं दूध हे विषासारखं बनतं आणि शास्त्रात असंही म्हटलं आहे की शंकराला जलधारा खूप आवडतात. त्यामुळे जल अर्पण करताना लक्षात ठेवा की पाण्याच्या पात्रातून ओढा बनताना बघा, आपण जेव्हा ओततो अर्पण करतो तेव्हा ते हळूहळू अर्पण करावं. महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगाला जल अर्पण करताना नेहमी लक्षात ठेवा की बसून जल अर्पण करावं. रुद्राभिषेक करतानाही उभं राहू नये, ते देखील खाली बसून करावं. शिवलिंगावर पाण्याची पातळ धारा अर्पण केल्याने भगवान शंकरांचा विशेष आशीर्वाद प्राप्त होत असतो. बघा, एकदम हळूमध्ये आणि एक संतधार अशी चालू ठेवायची आहे. शिवलिंगावर शंखाने जल अर्पण करू नये. शिवलिंगावर कधीही शंखाने बघा घेऊन जल अर्पण चुकूनही करू नये. तर मित्रांनो, महाशिवरात्रीच्या पर्व काळामध्ये महादेवांच्या शिवलिंगावरती जर तुम्ही जल अर्पण करत असाल तर ही मोठी चूक नक्की टाळा. तुम्ही बघा, शिवपुराणानुसार भगवान शंकरांची शंखचूड नावाच्या राक्षसाचा त्यांनी वध केला होता आणि याच राक्षसाच्या हातापासून शंख तयार होतो असं मानलं जातं. त्यामुळे शिवलिंगाला शंखाने जल अर्पण चुकूनही करू नये असं सांगितलं जातं. शिवलिंगाला जल अर्पण करताना पाण्याच्या भांड्यात इतर कोणतीही सामग्री कधीही मिसळू नये असंही सांगितलं जातं. यामध्ये तुम्ही बघा, फुल, अक्षता किंवा तीळ असं कोणतेही पदार्थ पाण्यात मिसळल्याने त्याची शुद्धता वाढते. त्यामुळे भगवान शंकरांना आशीर्वाद मिळवण्यासाठी नेहमी पाण्यात काहीतरी मिसळून अर्पण करावं. नर्मदा, गंगा इत्यादी बघा पवित्र नद्यांचे काही थेंब पाण्यात टाकून ते अर्पण करावं. तर मित्रांनो, महाशिवरात्रीच्या या पवित्र आणि पावन पर्व काळामध्ये भगवान शिवशंभूला मध,
दूध, दही किंवा ऊसाचा रस अर्पण केल्यास ते पाण्यात मिसळू नये. देवाला कोणतीही वस्तू स्वतंत्रपणे अर्पण करा, त्यानंतर जल अर्पण करा. अशा पद्धतीने तुम्ही अभिषेक करू शकता. भगवान शिवशंभू हे संपूर्ण जगाचे अभिव्यक्ती आहे. ते सांब सदाशिव आहे. या जगाचा प्रत्येक कणात शिव आहे. एकापासून अनेकापर्यंत या विश्वरूपात फक्त शिवच आहेत. कारण ते देताना देव, गंधर्व, प्राणी, पक्षी आणि संपूर्ण वनस्पती जगाचे स्वामी आहेत. शिवाचा एक अर्थ परोपकारी असा आहे. शिवाची आराधना केल्याने संपूर्ण सृष्टीचे समन्वय आणि प्रेम आणि भक्ती परसू लागते. विश्वाच्या नियमांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ही शिवामध्ये आहे. आणि म्हणूनच सर्व भक्त म्हणतात, अहो देवा, तुझी अनंत शक्ती, तूच अनादी, तूच सिद्ध, तूच मायातीत हे शिवा. तुझी शक्ती कसा समजू शकतो? तूच हे सर्व विश्व, हे भोळ्या शंकरा, हे सांब सदाशिवा, हे महादेवा, हे निळकंठा, तुला माझे कोटी कोटी नमन. आपण जितके नम्र असू तितका देव आपल्यावर प्रसन्न असेल. त्याची कृपादृष्टी आपल्यावरती राहील. भक्ती जागृत झाली की उदारता येते. जो जितका उदार असतो तितका तो देवाच्या जवळ असतो. तर भगवान शंकरांचं नामस्मरण केल्याने दुःख दूर होतं. त्याचबरोबर आपली भगवान शिवावर अगदी मनापासून भक्ती आणि विश्वासाने श्रद्धा असली पाहिजे. भगवंताचा देव महादेव भगवान शिव हे विश्वाचं प्रगट देव आहेत. जे भक्तांच्या सूक्ष्म उपासनेने प्रसन्न होतात. शिवाचं नाव घेतल्यानं सर्व दुःख, संकट, अडचणी दूर होतात. महाशिवरात्रीच्या या पवित्र पावन पर्व काळामध्ये शिवलिंगावर जल कधी अर्पण करू नये? तर बघा, आपल्या हिंदू धर्मामध्ये असं शास्त्रानुसार सांगितलं आहे की भगवान महादेवांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी शिवलिंगावर जल अर्पण केलं जातं. त्यामुळे भगवान शिवशंभू हे प्रसन्न होतात. आपल्याला त्यांचा कृपा आशीर्वाद देतात. शिवलिंगावर जल आणि बेलपत्र अर्पण करण्यासाठी काही नियम देखील सांगण्यात आलेले आहेत. जल आणि बेलपत्र हे महादेवांना अत्यंत प्रिय आहे. धार्मिक शास्त्रानुसार शिवलिंगावर पहाटे 5 ते 11 या वेळेत जल अर्पण करणं अत्यंत शुभ मानलं जातं. तसेच शिवलिंगाची सजावट करून शिवलिंग हे सुशोभित करून त्यानंतर शिवलिंगावरती जल अर्पण करणं हे पूर्णपणे निश्चित मानलं जातं. तर शिवपुराणानुसार सूर्यास्तानंतर शिवलिंगावर जल अभिषेक करू नये. कारण कोणतीही पूजा ही सूर्याच्या साक्षीने करावी असंही म्हणतात. तर बघा, याचं वैज्ञानिक कारण असं आहे की वैज्ञानिक दृष्टिकोनातून देखील ज्या ठिकाणी शिवलिंग ज्योतिर्लिंग आहे ते उच्च ऊर्जेचं स्थान आहे. शिवलिंगामध्ये अत्यंत ऊर्जा असते आणि ही ऊर्जा बाहेरचे जे तत्वांची मिळून आणखीन ताप वाढवून देते. त्यांना शांत करण्यासाठी शिवलिंगावर जल अर्पण केल्याने यांचा अर्थ आपल्या मनाचा अभिषेक करायचा असा पण आहे. अर्थात आपलं तामसिक गुण हे समाप्त करून देणं, नकारात्मकता जलासह वाहून देणं याचं कारण निमित्त आहे. आणि जलाभिषेक करताना या मंत्राचं पठण केल्यास ते तात्काळ महादेवांच्या चरणापाशी पोहोचतं असंही म्हटलं जातं. तर महाशिवरात्रीच्या या पवित्र दिवशी शिवलिंगावर जलाभिषेक करताना बघा, तुम्हाला मंत्र देखील म्हणायचा आहे. तर हा बघा, ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम उर्वारुकमिव बंधनान मृत्युमोक्षीयमामृतात, हा जो बघा मंत्र आहे तो मंत्र म्हणायचा आहे. तर जेणेकरून भगवान शंकरांचा कृपा आशीर्वाद तुम्हाला नक्कीच मिळेल. भगवान शिव हे भोळे आहेत. त्यांना फक्त श्रद्धा, नम्रता आणि विश्वास हवा असतो. जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.